हां, तर मग हे खिचडीचे इन्ग्रेडियंट्स केलेत मी. तर आहे लसण, कांदा, मिरची जाडवाली म्हणून मोठी मोठी, टमॅटो, बटाटा, वांगी होती तर वांगी आणि फ्लावर होतं तर फ्लावर, मुगाची डाळ आणि राईस हा धुवून ठेवलेला आहे. आता पातेलं गरम करायला ठेवलंय. मग ते थोडं पाणी सुकलं की मी तेल टाकते. तर मी इथे तेल टाकलेलं आहे. आता तेल तापल्यावरती टाकायचं आहे थोडं जिरा, मोहरी, तेल थोडा अजून तापलेलं नाहीये, मी आधीच टाकून दिलं, पण ठीक आहे. जर कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाकू शकतात. आता थोडंसं तेल आपण गरम होऊ देऊ. तर बऱ्यापैकी तसं गरम झालेलं आहे. मी थोडंसं तेल एवढं कडक नव्हतं गरम झालं, त्याच्या आधी जिरा टाकलेला. आता मी टाकते लसूण, मग आता मी टाकते कांदा, आता कांदा लवकर शिजायला पाहिजे म्हणून मी थोडंसं मीठ टाकते. ह्याच्यामध्ये ह्या टायमिंगला शेंगदाणे पण टाकू शकते, पण मी शेंगदाणे वगैरे काही टाकत नाहीये. कांदा चांगला करपू द्या. मग या मोठ्या मिरच्या टाकल्या त्या पण मी आताच टाकून देते. ह्या मिरच्या काही एवढं तिखट नसतात. चांगलं सिमर होऊ द्या. मग तुला टमॅटो टाकायचं असेल तर टमॅटो पण टाकू शकते. मी देते टाकून आताच टमॅटो. टमॅटो नंतर पण टाकू शकते, पण माझ्याकडे कांदा थोडासा कमी होता मग मी टमॅटो दिला टाकून. आता मी टाकते हळद, आता मी टाकते हा गरम मसाला आहे, विकतच आणलेला गरम मसाला आहे. हा मी टाकते 2 चम्मच. हे लाल तिखट आहे आणि हा थोडासा अख्खा टाईप लाल तिखट आहे. भाजी आहे म्हणून थोडंसं एक्स्ट्रा तिखट टाकते. हे चिली फ्लेक्स काइंड ऑफ तिखट पण आहे, ह्याचं काही तिखट नाही पण स्टिल यूज करायचं म्हणून मी टाकते. आणि ह्याला आता हलवायचं. आता ह्याच टायमिंगला थोडं फ्राय व्हायला पाहिजे म्हणून मी टाकते बटाटा पण.
वांगी पण आणि हे फ्लावर आहेत ते पण. आता मी हे चांगलं मिक्स करते. मस्त परतवते. आता उगाच मसाला जळेल मग मी आता राईस पण टाकून देते. असंच टाकायचं हे राईस. आता हा राईस टाकल्यावरती चांगलं परतवायचं. जेवढं परतवणार तेवढा मोकळा होणार भात. थोडंसं आपण गॅस फास्ट करू. थोडं जवळून दाखव बरं कसं आणि पकडा. आता जरा आवाज यायला लागलाय. आता ह्याला आपण मस्त परतून घेऊ. जास्त पण आतमध्ये चम्मच टाकून नाही तर मग दाणे तुटतात. म्हणून साईडला मस्त राईस गरम व्हायला पाहिजे, म्हणजे परतायला पाहिजे. असा आवाज आहे ना, असा आवाज यायला पाहिजे. जसं काय राईस खालची टक्कर. दिस मीन्स की राईस चांगला परतून राहिला. आणि गॅस कमी करते आणि हे पाणी आहे हे टाकते. आता एवढं पाणी तर पुरेसं नाही होणार, कारण की भाज्या पण आहेत. आपल्याला अजून थोडंसं पाणी टाकावं लागेल. एवढं पाणी टाकायचं की ज्याच्याने पूर्ण बुडायला पाहिजे. पाणी आणते. एवढं पाणी टाकलंय ज्याच्याने व्यवस्थित तर तुम्हाला वाटलं पाणी थोडंसं जास्त झालंय तर थोडंसं जास्त गॅस वाढवून घ्या. मीडियम नका ठेवू. आता मी टाकते मीठ. मीठ तुमच्या स्वादानुसार टाका. मी ऑलरेडी कांदा शिजवताना पण मीठ टाकलेलं, सो मी थोडंसं जास्त असं टाकते. वाटलंच गॅस थोडासा फास्टच करा. जसं माझ्या केसमध्ये मला असं वाटतं पाणी जरा जास्त झालं म्हणून मी गॅस थोडा फास्ट ठेवते. एकदा पाणी चाकून बघा. पाणी थोडं खारट लागायला पाहिजे. आता मी डिश झाल्यावरती तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने.